उपमुख्यमंत्री अजित पवार 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेण्याची शक्यता आहे असं कळतंय। अजित पवार पुण्यासह आणखीन एका जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेऊ शकतात। दुसरा जिल्हा बीड असू शकतो अशीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे। या संदर्भात आपण माहिती घेऊया निलेश बुधावले यांच्याकडनं। निलेश, सध्या ज्या पद्धतीच्या घटना बीडमध्ये घडलेल्या आहेत आणि त्यावरनं जो वादंग होतोय ते पाहता बीड जिल्ह्याचं जर त्यांनी पालकत्व घेतलं तर त्याला वेगळा अर्थ आहे। निलेश, पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, यांना बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं अशा पद्धतीचा एक चर्चा बीडमध्ये पाहायला मिळते। अनेक कार्यकर्ते असतील किंवा अनेक स्थानिक जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून देखील ही मागणी करण्यात आली होती। मात्र याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाहीये। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री तर असतील, शिवाय आणखी एका जिल्ह्याचे ते पालकमंत्री पद घेऊ शकतात अशी एक शक्यता सध्या वर्तवण्यात येते। याच्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश असू शकेल अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येते। अजित पवार सध्या परदेशी दौऱ्यावर आहेत, लवकरच ते महाराष्ट्रात येतील आणि त्यानंतर पालकमंत्री पदासंदर्भातला अंतिम निर्णय होणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचे जे समन्वयक आहेत त्यांच्याकडे आपली पालकमंत्री पदाची यादी देईल आणि त्यानंतरच पालकमंत्रीपद जाहीर होताना पाहायला मिळेल। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार 2 पालकमंत्रीपद घेऊ शकतात अशी शक्यता आहे। धन्यवाद निलेश तुमच्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।